आणि सुरुवात करूयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या बातम्यांपासून। एक महत्त्वाची बातमी, मुरबाड विधानसभेचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। पक्षात घुसमट होत असल्याचा आरोप करत कथोरे यांनी राजीनामा दिलाय। उद्या ते आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत। कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करूनच निर्णय घेणार असल्याचं कथोरे यांनी स्पष्ट केलंय। कथोरे यांच्या समर्थनासाठी कोळगाव बदलापूर नगरपालिकेचे नगरसेवक, मुरबाड आणि अंबरनाथ पंचायत समिती सदस्य आणि विविध ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिलाय। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील, विजय कांबळे आणि आता किसन कथोरे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी गळती सुरू झाल्याची चर्चा सध्या होतीये। आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। किसन कथोरे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। पक्षात घुसमट होत असल्याने आपण राजीनामा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे। उद्या आमदारकीचाही ते राजीनामा देणार असल्याचं कळतंय। कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करूनच पुढील निर्णय घेणार असंही कथोरे म्हणतायत। कोळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांनी सुद्धा कथोरे यांच्यासोबत राजीनामे देत मुरबाड अंबरनाथ पंचायत समितीचे सदस्यांनी राजीनामे दिलेत। एकूणच विविध ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा राजीनामे दिलेत आणि पक्षात आपली घुसमट होत असल्याचं त्यांनी एक प्रकारे सांगितलंय। सूर्यकांत पाटील, विजय कांबळे यांच्यानंतर आता किसन कथोरे यांनी राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खरंच मोठी गळती लागली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय। अशी चर्चा रंगू लागली। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या संपर्कात आहेत। चंद्रशेखर, किसन कथोरे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती। अखेर आज त्यांनी राजीनामा देत त्यावरती पडदा टाकलेला आहे। आता किसन कथोरे कुठल्या पक्षात जातील, काय नेमकी पुढची वाटचाल असेल, काय कळतंय? होते पक्षातील त्यांच्यामुळे ते अत्यंत त्रस्त झाले होते। 15 दिवसापूर्वी अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांच्या व्यासपीठावर कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती। मात्र तरीही अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी याची दखल घेतली नाही। त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामुळे पूर्ण मुरबाड मतदारसंघामध्ये अत्यंत राष्ट्रवादीची दयनीय अवस्था होणार आहे, कारण की असंख्य कार्यकर्ते हे किसन कथोरे यांना मानणारा वर्ग आहे। हा पूर्ण वर्ग आज राष्ट्रवादीतून बाहेर पडतोय आणि असं पुढची दिशा आहे की काही दिवसापासून बीजेपी मध्ये जाणार आहेत किसन कथोरे अशी चर्चा होती आणि एखाद्या वेळेस ते 2-3 दिवसामध्ये हे डिसिजन घेतील आणि ते बीजेपीच्या वाटेवर आहेत असं बोललं जातंय। भूषण, नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किसन कथोरे यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। उद्या ते आपल्या आमदारकीचाही राजीनामा देतील अशी चर्चा आहे। त्या संदर्भात आता अधिक स्पष्टीकरण उद्याच आपल्याला मिळू शकेल। मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्यामुळे नक्कीच मुरबाड मतदारसंघातल्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।